The dock on record system sound button. नमस्कार. शब्दस्पर्श टेक मोबाईल चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण आज Google LLM नोटबुकबद्दल माहिती घेणार आहोत. ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओ स्किप करू शकता. परंतु ज्यांना कुणाला माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला आणि ज्यांना कुणाला माहीत आहे त्यांनी पण बघा. तुम्हाला नक्कीच काही नवीन गोष्टी शिकायला भेटतील. कारण ॲपमध्ये सातत्याने अपडेट होत आहेत. ॲप सतत अपडेट होत असतात. त्यामुळे नवीन-नवीन गोष्टी शिकायला भेटत असतात. तर मी आशा करतो या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला भेटेल. खास करून सर्व विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांतर परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप-खूप शुभेच्छा. आपल्या शैक्षणिक वाटचाल ही खूप अ, यशस्वी हो आपल्या अशी शुभेच्छा देतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आपण Google LLM नोटबुकबद्दल माहिती घेणार आहोत. तर Google LLM नोटबुक ही विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना वाचण्याचा कंटाळा येतो किंवा वाचताना थकल्यासारखं होतं, कंटाळा येतो अशांसाठी एक वरदान आहे. आणि ज्यांना कोणाला अ, काही कारणास्तव शाळेला जाणे किंवा रोज क्लास अटेंड करणे शक्य नसते, तर अशांसाठी सुद्धा हे खूप वरदान आहे. तर मी इथं एक छोटासा पॅराग्राफ घेतलेला आहे. त्याला एक पॅराग्राफ दिलेला आहे. तुम्ही तुमच्या विषयाच्या कोणताही असू दे विषय, त्यातला पॅराग्राफ किंवा एखादा विषय असेल, तर त्या विषयाचा पॅराग्राफ किंवा एखाद्या पुस्तकाची पूर्ण माहिती त्याच्यावरती अपलोड करू शकता. विशेष म्हणजे या Google LLM नोटबुकचा विशेष असा आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड केलेला सोर्सच त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यावरतीच ते प्रश्न विचारतं आणि त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. याशिवाय एखादा धडा असेल, तर धड्यामध्ये कोणता भाग आहे, कोणता पॅराग्राफ आहे किंवा कोणता एक पद्य आहे, त्याच्यावरती तुम्ही फोकस करून तोच भाग तुम्ही चांगल्या प्रकारे प्रश्न उत्तरे सोडवू शकता. तर आपण तुमच्या समोर इथं एक रिव्ह्यू घेणार आहोत. तर बघूया आपण कशाप्रकारे Google LLM बुकचा उपयोग होतो. The dock notebook. Windows system home screen अ, on the dock notebook. Signed in as Krishna. Select shared title downloaded PC down type shared selected recent button रिसेंट, shared button शेअर, title button टायटल, downloaded button डाउनलोडेड. PC संगणक एक प्रगत आणि बहुआयामी इलेक्ट्रॉनिक यंत्र बटन कॅमेरा बटन आता हे मी जे वापरत आहे, तुम्हाला वाटत असेल मोबाईल म्हणजे टॉकबॅक मी वापरतो. तर मी टॉकबॅक युजर असल्यामुळे या गोष्टी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये टॉकबॅक सोबतच व्हिडिओ शक्यतो पाहायला भेटतील. तर इथं कॅमेराचा वापर करून आपण कुठल्याही प्रकारचे फोटो घेऊन त्याच्यावरती त्या माहिती अपलोड करू शकता. याविषयी अजून कोणत्या प्रकारे आपण माहिती अपलोड करायची आहे, ते सगळं बटन बघूया. create new button क्रिएट न्यू. ओके. close create from create audio overviews क्रिएट ऑडिओ ओव्हरव्ह्यू. from your document from websites find sources from the web फाइंड सोर्सेस फ्रॉम submit वेब or upload your files और अपलोड युअर फाइल्स, PDF button पीडीएफ, audio button ऑडिओ, image button इमेज, website button वेबसाईट, YouTube button YouTube, copy text कॉपी button टेक्स्ट. ओके. बॅक घेतो back मी. but create new button क्रिएट न्यू. record create new button PC संगणक एक प्रगत आणि बहुआयामी इलेक्ट्रॉनिक यंत्र बटन हा पॅराग्राफ त्याला मी इथं दिलेला आहे. PC संगणक एक प्रगत आणि बहुआयामी इलेक्ट्रॉनिक यंत्र वन सोर्स बटन 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 हा प्रॅक्टिकली डिव्हाइसचा प्रॉब्लेम आहे. बटन बोलत आहे. शेअर, लाय आणि कॉपी पेस्टला. तर आपण आता इथं बघा. sources tab 1 of सोर्सेस 3 selected chat tab sources tab मी 1 of तुम्हाला दाखवतो. selected camera button text टेक्स्ट म्हणजे मी इथलं एक Google LM नोटमध्ये मी टेक्स्ट कॉपी केलेले आहेत. chat tab 2 of 3 studio चॅट chat tab 2 of 3 चॅटमध्ये याविषयी तुम्ही आता तुमचा जो सोर्स डाउनलोड केलेला आहे किंवा तुम्ही त्याला सोर्स पाठवलेला आहे, त्याच्याविषयी चॅट म्हणजे तुम्ही गप्पा मारून त्याच्याविषयी माहिती घेऊ शकता. बरोबर आहे? तिथून पुढे बघूया. studio स्टुडिओ. tab quiz button customize quiz क्विज, कस्टमाइज क्विज, create an infographic क्रिएट button इन इन्फोग्राफिक, quiz create audio overview button ऑडिओ ओव्हरव्ह्यू. customize audio overview जो तुम्ही डॉक्युमेंट पाठवलेला आहे किंवा जो तुम्ही त्याला माहिती पाठवली आहे, त्याच्यावरती एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करू शकता. त्याच्यानंतर create a video overview button क्रिएट अ व्हिडिओ ओव्हरव्ह्यू, एक व्हिडिओ तयार करू शकता त्याच माहितीच्या आधारे. video overview create flashcards button क्रिएट फ्लॅश कार्ड.
तर आपण याच्यावरती फ्लॅश कार्ड सुद्धा तयार करू शकता. ज्या विषयावरती आपण पाठवलंय त्या विषयाच्या संदर्भात. Flashcards. फ्लॅश Create a कार्ड. quiz. Button. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रिएट अ क्विज. आपण जो माहिती पाठवलेला आहे किंवा आपला जो धडा आहे त्याच्यावरती तुम्ही अ, एक प्रकारची प्रश्नपत्रिका तयार करू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकता. तर ते कशाप्रकारे प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहे, आपण आता एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू आणि प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. बाकी सगळं तुम्ही सेम कंडिशनला तुम्ही तसं करू शकता. बघूया. Quiz. Create an infographic. Button. क्रिएट अ इन्फोग्राफिक. Infographic. Create slide deck. Button. स्लाइड डेक सुद्धा तयार करू शकता. Slide deck. Generated me. कॉम्प्युटरच्या IPO साठी जनरेटेड मीडिया. जनरेटेड मीडिया आहेत. आता त्याला मी जे काही गोष्टी तयार करायला दिल्या होत्या, त्या पाठवलेल्या डॉक्युमेंटच्या आधारे तर त्यांनी म्हणजे स्टडी मटेरियलच्या आधारे ते इथं जनरेट केलेले स्लाइड जनरेटेड मीडिया. मीडिया आहेत. कॉम्प्युटरच्या IPO सायकल मागील अचूक विज्ञान. कॉम्प्युटर 549. एक One source. त्यानं 16 meters ago. Play. अ, त्यानं एक ऑडिओ तयार केलेला आहे. तुम्हाला दाखवतो ते कसं आहे. 5%. आपण आता Disable. प्रश्नपत्रिका त्याने कसं केलेलं आहे Computer quiz. One source. सोडूया. मी पण 19 सोडवलेलं meters ago. नाहीये. 5. डायरेक्ट Computer सोडूया. quiz. ओके. Computer quiz. Back. Computer. Recording screen. On. Record microphone audio. लोड होत आहे. तर तुम्ही शब्दस्पर्श टेक मराठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला चॅनलमध्ये काय बदल हवे असतील तर तुम्ही नक्कीच सांगा आणि शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलवरती आपण WhatsApp ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे. तर तुम्ही तिथे प्रश्न विचारू शकता. फक्त ऑडिओ आणि टेक्स्ट या स्वरूपात प्रश्न विचारा. कोणीही प्रश्न व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करू नका. 6. Question 1. From which Latin word is the term computer derived? Heading 1. पहिला Window प्रश्न computer आहे. quiz. बघूया. From which Latin word is the term? Question 1. Collapsed. Question 1 of 10. Web view. हा प्रश्न आहे. आपण Question सोडूया. 1. From which? From A. Computer A. Button. B. Computer. C. Computers. D. Calculate. C. D. आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे चुकीचं पण देणार आहोत. मग तुम्हाला लक्षात येईल Not कसं आहे. quite. This is. Next question. Button. Not quite. This is the English meaning of the Latin root, not the root word itself. D. Calculate. Next question. Next question. A. Accepting raw data. What is the primary function of a computer as an advanced electronic machine? A. Accepting raw data. B. Generating raw data. C. Exclusively storing physical documents. D. Operating purely as a mechanical calculator. C. B. A. Accepting raw data, processing it, and providing an output. But that's right. The definition. Next question. That's right. The definition provided describes the computer as a system that takes in data, acts upon it, and gives the expected recording on record mic. Next question. Next question. But question 3. In the common educational full form of computer, what does the letter P stand for? In the A. Particular. B. Processing. C. Personal. D. Purposeful. C. B. A. Collapse. Question 3. In the common educational full form of computer, what does the letter P stand for? D. Purpose. C. Personal. B. Processing. But A. B. Not quite. While processing is a function of a computer, P in the specific full form stands for particularly. The correct Ah. answer is particularly. In the educational acronym provided, P stands for particularly. समजा तुमचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असेल, तर तिथल्या तिथेच ते तुम्हाला तसं सांगता प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे आणि तिथं तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय बरोबर पाहिजे होतं हे ते तुम्हाला सजेशन करतं. त्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी अगोदरच म्हणलं विद्यार्थी बंधू भगिनींनो मी अगोदरच म्हणलं, की हे तुमच्यासाठी वरदान आहे आणि याचा उपयोग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू C. शकता. D. Previous. Next question. Next question. A. Processing. Which of the following is the correct sequence of the three stages of computer operation? A. Processing, input, output. B. Output, input, processing. C. Input, processing, output. D. Input, output, processing. Button. Not quite. The output is the final result of the processing stage. Next बघा. question. मी Button. मुद्दाम Next प्रश्नांची question. उत्तर चुकवत Button. आहे. कारण तुम्हाला वाटायला नको, की हे काहीतरी म्हणजे नाही का Which component is responsible for? Question 5. Which component is responsible for the processing stage in a computer? Heading. Which component is A. CPU. B. Printer. C. Monitor. D. Keyboard. C. B. A. Which component is responsible for the processing stage in a computer? A. CPU. That's right. The text specifically states that processing is done by the CPU, Central Processing Unit. बघा. Next question. प्रश्नाचं Button. उत्तर बरोबर दिल्यानंतर दॅट राइट म्हणून येतं, रॉंग असलं रॉंग म्हणून येतं. त्यामुळे तुम्ही तिथल्या तिथं तुमची चाचणी घेऊ शकता. Next question. A. The internal. How does the source material define hard? A. The internal. How does the source material define hardware? A. The internal mathematical logic of the CPU. B. The programs that allow the computer to run. C. Parts that we can physically touch. D. The raw data provided to the computer. C. B. A. How does the source material define hardware?
D. The raw data provided to. Not quite. Raw data as input that is processed. Next question. Not quite. Raw data as. Which of these is an example of software as mentioned in the text? A. Microsoft Office. B. Keyboard. C. CPU. D. Monitor. But C. B. A. Which of these is an example of software as mentioned in the text? A. Microsoft Office. B. A. That's right. MS Office. Next question. Next question. That's right. MS. Next question. Previous call. D. A. Question. In question 8. In the educational full form of computer, what do the letters E and R represent? In A. Efficiency and reliability. B. Electronic and repair. C. Educational and research. D. Engineering and resolution. C. Education. That's right. The next question. Next लास्ट आपण question. याचा Button. रिझल्ट बघणार According आहोत to the कशा text, why is the computer considered important in modern time? A. It is used so. According to the text, why is the computer considered important in modern times? A. It is used solely for the purpose of entertainment. B. It is the only tool used in. A. According to the text, why is the computer considered important in modern times? A. It is used solely for the purpose of entertainment. B. It is the only tool used in the medical field. C. It can solve complex calculations in seconds and store large amounts of data. D. It eliminates the need for any human input or raw data. But C. That's right. Next question. Done. Button. That's right. The source emphasis. Question 10. Which of the following is classified as an output device in the provided text? Which of A. CPU. B. Windows. C. Mouse. D. Monitor. That's right. Done. But main. You did it. Quiz complete. Heading 1. 6/10. 60%. Right. 6. Wrong. 4. आता इथं आपली प्रश्नपत्रिका संपलेली आहे, क्विज संपलेला आहे. तर त्यानं किती प्रश्न चुकलेले आहेत, You किती did it. Quiz सगळं complete. चांगलेलं आहे बघा. Heading 1. You did it. Quiz complete. Heading 1. क्विज कंप्लीट झालेला आहे. 6/10. 60%. 60%, 6/10. 6-10, 60%, 60%. Right. 6. बरोबर 6 आलेले आहेत. Wrong. 4. 4. Review quiz. Button. रिव्ह्यू क्विज करू शकता, Retake quiz. Button. रिटेक करू शकता. Review. 4. 6. Right. 6. 6. Your quiz. Come back. बॅक घेऊया. Sanganak. आता तुम्हाला ऑडिओ Computer ऐकायचा quiz. होता, बरोबर One आहे? source. ऑडिओ 19 तुम्हाला meters दाखवतो. ago. 5%. कॉम्प्युटरच्या IPO सायकल मागील अचूक विज्ञान. मीडिया प्लेबॅक बटन. स्क्रीन आणि बटन. कीबोर्ड पुरते कॉम्प्युटरच्या मर्यादित IPO राहणार नाहीत. बरोबर. नो नेक्स्ट. या यंत्रामागे निमिषावर या 0% नव्या सखोल Slide. चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलाय. म्हणजे आपला कॉम्प्युटर. आपण रोज स्क्रीन समोर बसतो, बटन. कीबोर्डवर. तर अशा प्रकारे आपण आपल्या अभ्यासाच्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये आपण एआयचा वापर करू शकतो आणि आपण चांगल्या प्रकारे एक उत्कृष्टरित्या एक अभ्यासाचा आपण दोस्त किंवा एक शिक्षक आपल्या चालत्या बोलत्या खिशामध्ये आपल्या मोबाईलचा वापर करून तुम्ही करू शकता. आणि यामध्ये तुम्हाला काही महत्त्वपूर्ण बदल हवे असतील किंवा काही माहिती अजून पाहिजे असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं दिले जातील. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा 10वी-12वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि चांगल्या एक उच्च पदावरती आपण जरूर जाल अशी आशा बाळगतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. शब्दस्पर्श टेक चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. 13 minutes. On. Record system sound. Stop. But